मालेगावच्या उपमहापौरांचा अडमुठेपणा सुरूच, काढलेला टिपूचा फोटो पुन्हा लावण्याचं वक्तव्य. सोमय्या आणि पत्रकारांमध्ये नाशिक महानगरपालिकेत वादाचा प्रसंग. सोमय्यांकडून प्रश्न विचारायला अटकाव केल्यानं पत्रकार चिडले. टिपूच्या नावाचं भाजपालाच कौतुक. संजय राऊत आणि हर्षवर्धन सकपाळ यांची टीका. मंत्री झिरवाळ यांच्या अडचणी वाढल्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून राजेंद्र ढेरंगेच्या नाशिकच्या घराची झडती. महायुतीला पहलगाम हुतात्म्यांचा विसर. जगदाळेंची मुलगी अजूनही सरकारी नोकरी विनाच. माथे फिरून रखडवली मध्य रेल्वे. रेल्वे मार्गाच्या शेवटाला झोपला तरुण. 10 मिनिटे उपनगरीय सेवा अडखळली. किशोरी पेडणेकर म्हणतात, जौनपूर हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ. डीएमसीच्या नव्या विरोधी पक्ष नेत्याकडून हास्यास्पद वक्तव्य. महापौर उपमहापौर पहिल्याच सभेला अर्धा तास उशिरा आले. मुंबई महापालिकेच्या सभेमध्ये झाला गोंधळ. गणेश नाईकांना प्रसिद्धीची हाव सुटलीये. निलेश राणेंची समाज माध्यमातून वनमंत्र्यांवर टीका. शिवसेना नेहमीच सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहते, म्हणून लोक शिवसेनेत येतात. शंकर धोंगडेंच्या पक्षप्रवेशाच्या वेळी बोलले एकनाथ शिंदे. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री थोडक्यात बचावले. मोहन यादव यांच्या हेलिकॉप्टरचा हवेत गेला तोल. पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला. मुलीला सोड नाहीतर बलात्काराच्या आरोपात 8 टाकेन. बारामती पोलिसांना दिली धमकी. पोलिसाच्या धमकीला घाबरून तरुणानं दिला जीव. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात 4घांना राजस्थानातून अटक. आरोपींकडून मोबाईलसह इतरही साहित्य जप्त. राजस्थानात 8 जण जिवंत जळाले. बेकायदेशीरपणे फटाके बनवणं जीवावर बेतलं. 4 जण गंभीर. मराठी भाषा विभागाचं विश्व मराठी साहित्य संमेलन नाशकात. नाशिकमध्ये 26-27 फेब्रुवारी आणि 1 मार्चला आयोजन. जे रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टरांचा संप. प्रलंबित मागण्यांच्यासाठी सुरू केलंय बेमुदत उपोषण. नागरी वस्तीमध्ये शिरलेल्या बिबट्या. तब्बल 3 तासांनी जेरबंद. अहिल्यानगर नजीक भिंगार परिसरातली घटना. मुलुंड मेट्रो अपघाताच्या नंतर MMRDAला आली जाग. मेट्रो मार्गिकेच्या सुरक्षा तपासणीसाठी स्वतंत्र पथकाची स्थापना. भंडारा जिल्ह्यात खासगी वसतिगृहामधल्या विद्यार्थ्यांचे हाल. उरलेलं शिळं जेवण सकाळी मिळतंय, तर सकाळचं जेवण रात्री दिलं जातंय. नवी मुंबईच्या मंडईमधल्या फळ बाजारात कोकणातला हापूस पोहोचला. हापूस आंब्याच्या 100 पेट्या आल्या बाजारात. 1,500 रुपयाला प्रति डझन विक्री.